उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप, यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ इत्यादी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या वतीने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव, तर काँग्रेसने विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलंय। अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का, याकडे आता लक्ष लागलंय। दरम्यान विरोधक नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेण्याची शक्यता आहे, आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। विरोधी पक्षनेतेपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल। त्यानंतर विरोधकांना न मिळणारा निधी, लाडक्या बहिणींची सुरक्षा या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात बंद पडलेल्या योजना, शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण, तपोवनातील वृक्षतोड, देशमुख आणि सूर्यवंशी हत्या प्रकरण आणि त्यानंतर सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण आणि अगदी महत्त्वाचं निवडणूक यादीतील गोंधळ, या मुद्द्यांवरून विरोधक आज सरकारला घेण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते, थंडीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे, काय अपडेट? प्राजक्ता, अगदी खरं आहे। आजपासून नागपूरमध्ये जे आहे ते राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरमधलं थंडीमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे। काल या राजकीय वातावरण तापण्याची सुरुवात देखील आपण पाहिली होती, कारण विरोधकांना जे आहे ते सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले होते। सत्ताधारी विरोधकांना घाबरतात आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता देत नाही असा आरोप देखील केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला उत्तर दिलेलं। काल या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीनंतर आज अखेर सभागृहामध्ये जे आहे ते विरोधक आणि सत्ताधारी आमोरासमोर येणार आहे। त्यामुळे आजच्या दिवशी जे आहे ते सभागृहामध्ये नक्की राजकीय वातावरण तापलेलं असणार आहे। हे अधिवेशन या दृष्टीने देखील ऐतिहासिक असणार आहे, कारण दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभे आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे। त्यामुळे विरोधकांना अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये त्यांना दोन्ही नेत्यांचे सभागृह मिळतील। या अपेक्षेने जे आहे ते विरोधक काल आक्रमक झाले होते आणि सत्ताधाऱ्यांनी जे आहे ती त्यांची आक्रमकता फोल ठरवली। संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही याचा निर्णय अध्यक्ष घेईल असं म्हणत जे आहे ते हा चेंडू जो आहे तो अध्यक्षांकडे सरकवला होता। मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्ष आक्रमक आहे त्यानुसार या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता कोण असेल याबाबतची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। दुसरा मुद्दा या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा असणारा पार्थ पवार यांचा अमेडिया कंपनीला जो अल्पदरामध्ये भूखंड दिला होता, त्यावरून विरोधक जे आहे ते अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात आणि या मागणीला घेऊन जे आहे ते या अधिवेशनामध्ये विरोधकांचं आंदोलन होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यानंतर नाशिकमधला तपोवनचा मुद्दा असेल, अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा असेल, त्यानंतर साधना डॉक्टरांची आत्महत्या असेल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जे आहे ते विरोधक आक्रमक होण्याची शक्यता साधारण 11 वाजता जे आहे ते दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि ज्यावेळी कामकाजाला सुरुवात होईल त्यावेळी विरोधकांकडून जे आहे ते विधानभवनाच्या पायऱ्यावर जे आहे ते आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दोन्ही सभागृह सुरू होईल। त्यामुळे सभागृहामध्ये आज नेमकं काय होतं, विरोधक कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि ती कोंडी पुण्यात सत्ताधारी यशस्वी होतात का, या सगळ्या गोष्टी पाहणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणारा प्रोजेक्ट आहे। खरं उदय, संवाद साधत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि गुप्तचर यंत्रणेनं हाय अलर्ट जारी केलेला आहे। विधान भवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असणार आहे। SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा हा चांगलाच तापलाय। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, विरोधी पक्षनेत्याशिवाय पहिल्यांदाच अधिवेशन होत आहे आणि त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत।
सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि त्याच जोरावर वाटेल ते करायचं असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलंय. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांचा असून अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री म्हणालेत. तर शिंदेंनी यावरून विरोधकांना टोला लगावलाय. त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे. सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही. विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे. लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं. संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा. हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती.